नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती वदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पांडव। येन भूतान्य शेषेन द्रक्षसात्मन्यथो मयी। जयाचेनी वाक्य उजिवडे जाहाले चित्त निधडे। मग ब्रह्माचेनी पाडे निशंक होय। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायामध्ये परमार्थ प्राप्तीची जी अनेक प्रकारची साधनं सांगितली त्या सगळ्या साधनांना यज्ञ असं नाव दिलेलं आहे। त्या यज्ञामध्ये प्रकार 2 मुख्य यज्ञ आणि गौण यज्ञ। याचा अर्थ श्रेय प्राप्तीचे एक साधन मुख्य आहे, बाकीची साधनंही गौण आहे। या बाबतीमध्ये ज्ञानोबा म्हणतात परमार्थामध्ये द्रव्यादी याग म्हणजे यज्ञ आहेत, परंतु सगळे यज्ञसुद्धा ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाही। कारण सर्व प्रकारच्या कर्मांचा सर्वथैव ज्ञानामध्ये परिसमाप्तीचा भाव प्राप्त होतो। सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। याचा अर्थ जगातली आपण कोणत्याही प्रकारची साधनं अंगीकारली तर त्या सगळ्या साधनांचा शेवट ब्रह्मज्ञानामध्ये होतो। अंततोगत्वा ब्रह्मज्ञान संपादन झालं की त्या सगळ्या साधनांची धाव संपून जाते। म्हणून ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ सांगितला। आता या ज्ञानप्राप्तीचा पर्याय काय आहे, उपाय काय आहे, तर भगवंताने सांगितलं 34व्या श्लोकामध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानी असं म्हणतात आणि ज्या शास्त्राचं ज्ञान संपादन केलं त्याचा अनुभवही ज्यांना आलेला आहे त्यांनाच आपण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्मा असं म्हणतो। अशा महात्म्यांच्याकडे जर आपण गेलो, त्यांना प्रणिपात केला, काया वाचा मनाने सेवा केली आणि त्यांची प्रसन्नता अवसर पाहून जर प्रश्न विचारला तर आपल्या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ते आपल्याला उपदेश करतील। याचा भाव असा होतो, या श्लोकामध्ये जो क्रम भगवंताने सांगितला गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात त्यावर स्पष्टीकरण करताना ज्ञानोबांनी तो क्रम बदललेला आहे। श्लोकातला क्रम कसा आहे, प्रणिपातेन पहिल्यांदा नमस्कार करा, परिप्रश्नेन मग प्रश्न विचारा आणि सेवया सेवा करा, असा क्रम शेवटी येतो की नाही। ज्ञानोबांनी क्रम बदलला आहे। ज्ञानोबा म्हणतात जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा। पहिल्यांदा त्यांची सेवा करावी, तनुमनो जीवे चरणांशी लागावे, हा प्रणिपात आहे। मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले, याच्यामध्ये परिप्रश्न आहे। हा क्रम आहे क्रम। याचा अर्थ भगवंताने तो क्रम सांगितला आहे। अन्वयाच्या भूमिकेमध्ये आपण क्रम बदलू शकतो। आपल्याला शरम होऊ नये, ज्ञानोबाने अगोदरच क्रम बदललेला आहे। पहिल्यांदा आहे सेवा, त्यानंतर आहे प्रणिपात शरणागती आणि यानंतर आहे आत्मस्वरूप विषयक प्रश्न विचारावे। प्रश्न विचारण्याची संधी सर्वांना मिळत नाही, कारण त्याकरिता महात्मे प्रसन्न असावे लागते आणि त्यांच्याही जीवनामध्ये पुन्हा वेळ असावा लागतो। अवसर मिळाला तर प्रश्न विचारावा, पण प्रश्नामध्ये आपलं आत्यंतिक कल्याण सामावलेलं असेल तरच प्रश्न विचारावा। भागवतामध्ये आपण एक प्रसंग पाहिला आहे। नेमी राजाने यज्ञाला प्रारंभ केला आणि यज्ञाची परिसमाप्ती होता होता नवयोगेश्वरांचं त्या ठिकाणी आगमन झालं। तिथे नवयोगेश्वरांचं आगमन झाल्याबरोबर निमी राजा असं म्हणतात दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षण भंगुराहा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठप्रिय दर्शनम। फार मोठं पुण्य संपादन केलं, त्यामुळे दुर्लभ असणाऱ्या क्षणभंगुर मनुष्य देहामध्ये सत्संगाची मला प्राप्ती झाली। असा जर दुर्मिळ योग माझ्या जीवनात आला असेल तर अतः म्हणून आत्यंतिकम क्षेमम पृच्छाम भवतो नगाहा। तुम्ही अनगम निष्पाप आहात, मी तुम्हाला माझं आत्यंतिक कल्याण कशानं होईल
या बाबतीतला प्रश्न विचारतो आहे. भक्तराज अर्जुनाने पण प्रश्न विचारला. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः. किंवा पहिल्या अध्यायामध्ये पार्वती मातेनं प्रश्न विचारला. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी. पार्वती मातेचा प्रश्न आहे, त्यावर भगवान शंकरांचं उत्तर आहे. भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला. देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे. सगळे प्रश्नच आहे की नाही, उत्तर दिले आहे. म्हणजे प्रश्नातूनच उत्तर मिळतं, पण प्रश्न विचारण्याची सुद्धा हातवटी महत्त्वाची आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, या बाबतीमध्ये भक्तराज अर्जुनाला आपण आदर्श मानलं पाहिजे. अहो श्री गुरु ते जे पुसावे, ते येणे माने सावध व्हावे. हे एकची जाणे आघवे सव्यसाची. दोन्ही हाताने तेवढ्याच ताकदीनं सामर्थ्याने जो बाण चालवू शकतो, म्हणून अर्जुनाचं नाव आहे सव्यसाची. आपण उजव्या हाताने लिहितो. जो मनुष्य उजवा असतो तो उजव्या हाताने लिहितो, पण त्याला डाव्या हाताने तसं चांगल्या प्रकारे सुवाच्य हस्ताक्षरामध्ये लिहिता येत नाही. काही माणसं डाव्या हाताने लिहितात, उजव्या हाताने जेवण चांगलं करतात. असं घडतं कधी कधी. किंवा काही काही विद्यार्थी डाव्या हातानं खेळतात चांगलं आणि उजव्या हातानं लिखाण करतात. पण एकच काम दोन्ही हाताने त्यांना चांगलं जमत नाही. एक तर लिहिण्याचं काम जमेल, नाहीतर खेळण्याचं काम चांगल्या प्रकारे साध्य होईल. पण भक्तराज अर्जुन असे आहे, उजव्या हाताने जेवढ्या क्षमतेनं बाण चालवायचा, जितक्या प्रचंड वेगाने, तितक्याच वेगाने डाव्या हाताने सुद्धा चालवायचा. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, एकची जाणे आघवे सव्यसाची. आपल्याला महात्मे उत्तर देते. म्हणून आपल्या जीवनातले प्रश्न विचारले पाहिजे. माझं आत्यंतिक कल्याण कशानं होईल असा प्रश्न विचारावा, नाहीतर महात्मा बोलतच नाही. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, तो बोलणेचे नाही. बोलो म्हणी जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. न जाणो आपला शब्द एखाद्याच्या हृदयामध्ये लागला, तर त्याच्या अंतकन स्थित असणाऱ्या परमात्म्याला वेदना होतील. याकरिता महात्मा बोलतच नाही. मग बोलतच नाही का, बोलतो ना, पण केव्हा, प्रार्थना केल्यानंतर. मग प्रार्थिला विपाये, जरी लोभी बोलो जाये, तरी परिसत्या होय माय बाप. नाद ब्रह्मची मुशे आली, गंगापय असळले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ. मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण ती ओवी म्हणताना अशी म्हणतो, तैसे साच आणि मवाळ. पण या तैसे शब्दाला अगोदर जैसे या शब्दाची अपेक्षा असते ना. जैसे गंगापय असळले, की नाद ब्रह्मची मुशे आले, किंवा पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ. त्या तैसे शब्दाला मागे असणाऱ्या जैसे या शब्दाची अपेक्षा आहे. तैसे म्हणजे तसं, तसं म्हणजे नेमकं कसं, तर जसं पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ. महात्मा बोलत नाही, मौनामध्ये राहतो. पण योग्य व्यक्ती जर आला, म्हणजे मनुष्याची अधिकाराची भूमिका एवढी चांगली असावी की बोलणाऱ्या व्यक्तीला त्याच्यासमोर किती बोलावं आणि किती बोलू नये, किंबहुना बोलणाऱ्या वक्त्याचं पोटच भरू नये, त्याने बोलतच राहावं, इतकं ऐकणाऱ्याच्या अधिकाराची उंची असावी. किंबहुना जर एखाद्या प्रसंगाला तो श्रोता स्वस्वरूपाशी एकरूप होऊ लागला, तर वक्त्याला असं वाटतं, आता जर हा एकरूप झाला तर मला पुढचं काही चिंतन करता येणार नाही. म्हणून तो वक्ता त्या श्रोत्याला स्वरूपाशी एकरूप होऊ देत नाही. या बाबतीमध्ये भगवंताचा आदर्श आहे आपल्यासमोर. भगवान म्हणतात, खरं सांग बरं अर्जुना, अरे ब्रह्मज्ञान सांगण्याचं हे ठिकाण आहे का. एरवी हा अनवसर सर्वथा, परी बोलवी तसे आस्था तुझी माते. तुझी असणारी आस्था आवड पाहिल्यानंतर रणांगणावर सुद्धा ब्रह्मज्ञान सांगावं, या बाबतीमध्ये मला उल्हास प्राप्त झाला. बऱ्याच प्रसंगामध्ये भक्तराज अर्जुन देवाशी एकरूप होत होते, भगवंताने होऊ दिलं नाही. कारण जर हा माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला, तर मग मी आता बोलावं कोणाशी, सांगावं कोणाला. आणि अर्जुनाला सांगितल्यानंतर आपला आनंद वाढतो आहे. म्हणून श्रोत्यावर उपकार नसतात, श्रोत्याचे वक्त्यावर उपकार असतात. वक्ता तो वक्ताची नोहे, श्रोते नवीन. म्हणून मग अपेक्षित आपुले, तेही सांगतील पुशिले. त्यांना चांगल्या प्रकारे प्रश्न विचारला तर अपेक्षित असणारा उपाय ते नक्की प्रतिपादन करतील.
आणि एकदा श्री गुरूंच्या मुखारविंदातून. आता यातल्या दोन भूमिका आहेत. एक तर भूमिका अशी आहे, विचारणारा जो आहे ना, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने संपन्न आहे. अर्थात तो उत्तम अधिकारी आहे. ज्याप्रमाणे तवा तापला आणि त्यावर जर आपण भाकर थापली की ते चांगल्या प्रकारे भाजते, तयार होऊन येते. किंवा जमीन तापलेली असेल, मशागत उत्तम केली आणि त्यामध्ये जर आपण पेरणी केली तर चांगल्या प्रकारे त्या बीजाला अंकुरोत्पादक शक्ती प्राप्त होते. तसंच आहे विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व या साधनाने चतुष्टयाने संपन्न असणारा अधिकारी आहे आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू आहे. या दोघांचा संयोग प्राप्त झाला आणि अशा महापुरुषांनी उत्तम अधिकाऱ्याला तत्वमस्यादी महावाक्याच्या द्वारे, महावाक्य म्हणजे मोठं वाक्य नाही, वेदातलं असणारं जीव आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारं वाक्य आणि या वाक्याचा त्यांनी उपदेश केल्याबरोबर त्या वाक्यामध्ये असणारी जी पदं असतात त्या पदाचे दोन अर्थ असतात. एक असतं वाच्यार्थ, दुसरा अर्थ असतो लक्षार्थ. वाच्यार्थामध्ये जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य नाही घडत, पण लक्षार्थामध्ये असणारं ऐक्य नित्यसिद्ध आहे. जीवाचं लक्ष स्वरूप आहे कूटस्थ चैतन्य आणि ईश्वराचं लक्ष स्वरूप आहे ब्रह्मचैतन्य. कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य स्वरूपाने एकच आहे. आणि असा ज्या अंतकरणाला बोध झाला, जेणे अंतकरण बोधले संकल्पानये, ते अंतकरण आता मीपणा, देहसंबंधी किंवा देहसंबंधी असणारे माझेपणा, अहंता आणि ममता या संकल्पावरती येत नाही. किंवा मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प निर्माण होत नाही. किंवा ते असणारं अंतकरण देह तादात्म्य वृत्तीवर येत नाही. ते स्वलाभ लाभलेपणे मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. मिठाचा खडा समुद्रामध्ये पडला नाही म्हणे, त्याला थोडासा वेळ लागला, मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला आणि एक तासाभराने मिठाचा खडा पुन्हा समुद्राच्या काठावर आला. म्हणे ओला झालो, थोडंसं उन्हामध्ये अंग कोरडं करतो आहे. असं कधी होणार नाही. जसा तो मिठाचा खडा समुद्राशी एकरूप होतो, तसं चित्ताला एकदा बोधसंपन्नता प्राप्त झाली की पुन्हा ते चित्त मागं येत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, ते समुद्राची होणे ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले घनानंद जे. आणि यालाच म्हणतात जेने अंतःकरण बोधले, त्या अंतःकरणाला बोध प्राप्त होतो. बोध शरीराला प्राप्त नाही होत, बोध आत्म्यालाही प्राप्त नाही होत. आत्मा बोधरूपच आहे, शरीर जड आहे. बोध प्राप्त होतो तो अंतःकरणाला, बुद्धीला, बुद्धिस्थ असणाऱ्या चिदाभासाला. हा सगळा अर्थ घ्यायचा त्यामध्ये. अंतःकरणाला बोध प्राप्त झाला की पुन्हा ते संकल्पावर येत नाही. तेवी ज्ञानोबा म्हणतात तैसे संकल्पवनी काढिले, जयाचे चित्त चैतन्य झाले, त्याने एक दिशे परिव्यापिले लोकत्रय. म्हणून भगवान म्हणतात तत्विद्धी, ते ज्ञान जाणून घ्यावं अर्जुनातून. महात्म्यांची शरणागती करावी एवढा आग्रह परमात्मा का करतात, त्याचं कारण आहे हे ज्ञान जर एकदा प्राप्त झालं तर आता जो ज्या मोहामुळे तो रडतो आहे ना, तो मोह तुला पुन्हा प्राप्त होणार नाही. पहिल्या अध्यायामध्ये मोहाला 2 जण प्राप्त आहे. ज्ञानोबांनी शब्द ठेवले आहे, पहिल्या अध्यायामध्ये 2 मोहित आहे. कोण कोण? तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्र, पुत्राच्या स्नेहाने मोहित आहे धृतराष्ट्र. आणि पहिल्याच अध्यायामध्ये ओवी आहे तया परी पार्थ अतिस्नेहे मोहितो, म्हणजे पार्थही मोहित आहे अतिशय स्नेहाने, धृतराष्ट्र मोहित आहे फक्त पुत्र स्नेहाने. धृतराष्ट्राचा मोह फक्त 100 लोकांपर्यंत आहे, आपल्या मुलापुरताच मोह. भक्तराज अर्जुनाचा सगळ्यांकरता मोह आहे. या मोहाचं कारण, मोह म्हणजे अविचार, ज्याच्यामध्ये विवेकाचा अभाव असतो, त्या मोहाचं कारण काय असेल? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि ते अज्ञान घालवणारं काय असेल तर आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं, असा नियम आहे. म्हणून तुला मोह प्राप्त झाला, त्या मोहामुळे स्वदेहा नाम अर्जुन म्हणतो आहे, परदेहा नाम स्वजन, संग्रामा नाम मलिन पापाचार.
संग्रामाला धर्म म्हणताना अधर्म म्हणतो, बाकीच्या लोकांना माझे नातेवाईक म्हणतो आणि स्वतःच्या देहाला मी अर्जुन असं म्हणतोय, हा मोहच आहे. या मोहाला निवृत्त करायचं असेल तर वरवर नाही, त्याच्यामुळं कारणापर्यंत गेलं पाहिजे. आणि मोहाचं मूळ कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. अर्जुना यद ज्ञात्वा न पुनः मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथ मयी. हे पांडव, या पांडव शब्दाचा अर्थ केला आहे पंडपुत्रा अर्जुना, किंवा पांडव शब्दाचा एक अर्थ होतो अत्यंत शुद्ध बुद्धीने संपन्न असणाऱ्या अर्जुना. यत ज्ञात्वा, यत म्हणजे जे ज्ञान. आता ज्ञान आहे आणि पुन्हा ज्ञात्वा दोन शब्द आले की नाही, जाणून घ्यायचं आहे. यत ज्ञानम ज्ञात्वा दोन पद आले आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, असे पद का आले, त्यामध्ये दुरुक्ती नाही आहे, ज्ञानाचा गौरव प्रतिपादन करायचा आहे. जसा एका धातूचा दोनदा वापर होऊ शकतो. ओदन पाकम पचती, ते पाकम पचपचतीपासून तयार झालं आहे आणि पचपचती नावाचा पुन्हा धातू क्रियापद वापरलेलंच आहे. एका वाक्यामध्ये पुन्हा ओदन पाकम पचती असं वाक्य येऊ शकतं. तसं व्याकरणाच्या भूमिकेमध्ये यत ज्ञानम, जरी तिथं सर्वनाम आलं त्याचा अर्थ ज्ञान होतो. ज्ञानच पुन्हा जाणून घ्यायचं का, तर एखादं क्रियापद येऊ शकतं. यच ज्ञात्वा, जे ब्रह्मज्ञान जाणलं असता, पुन्हा एकदा एवं म्हणजे या प्रकारे. सध्या वर्तमान काळामध्ये तो रडतो आहे ना, याला मोह म्हणतात. एवं मोहम, अशा प्रकारच्या मोहाला पुनः न यास्यसी, पुन्हा तो प्राप्त होणार नाही. कारण त्याचं कारणच असं आहे, जीवनामध्ये ब्रह्मज्ञान एकदाच होतं आणि एकदा ब्रह्मज्ञान झालं की ते अज्ञानाला नष्ट करतं, अज्ञान कार्याचा बाध करतं. ज्ञान एकदाच होत असतं. ज्याप्रमाणे अग्नीची ठिणगी एकदाच लागते आणि ते सगळ्या गवताला नष्ट करते. तृण अग्नी मिळे, पुढं शब्द येणार आहे, श्लोक येणार आहे. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. ब्रह्मज्ञान जीवनामध्ये एकदा होतं. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या आकाराची वृत्ती एकदाच होते आणि एकदा झाल्याबरोबर ती अज्ञानाला नष्ट करते, अज्ञान कार्याचा बाध करते. आता पुन्हा तो व्यवहारात जर वागू लागला ना, तर ब्रह्मज्ञानाचा विसर पडू शकतो, पण विपर्यय होऊ शकत नाही. विसरात हानी नाही, विपरीत भावनेमध्ये हानी आहे. एखाद्या मनुष्याला समजा विसर पडला, आपला झोपेमध्ये दररोज आपल्याला विसर पडतो. समजा एखादा मनुष्य आहे, त्याला मनुष्यत्वाचा विसर पडला तर काही हानी नाही. पण मनुष्य असताना मी स्त्री आहे असं म्हणू लागला की त्याला विपरीत भावना म्हणतात. तसं ब्रह्मज्ञानामध्ये विसर पडू शकतो, पण विपरीत भावना परत होत नाही. मी ब्रह्म आहे याचा विसर पडतो, पण मी देह आहे अशी विपरीत भावना परत होत नाही. मोहाला पुन्हा तो प्राप्त होणार नाही. आणि ज्या ज्ञानाच्या द्वारे येन भूतानी अशेषेन भूतानी, सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र कुठं पाहशील, आत्मनी द्रक्ष्यसी, आपल्या आत्मस्वरूपामध्ये पाहशील. याचा अर्थ काय झाला, माझा आत्मा फक्त देहापुरता मर्यादित नाही आहे. माझं आत्मस्वरूप सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. याचा अर्थ असा होईल की सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांच्या हृदयातलं असणारं ब्रह्मतत्व तेच माझं आत्मतत्व आहे. हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र पाहशील. आणि दुसरा अर्थ अथ, यानंतर मयी, वासुदेव स्वरूप असणारा मी, त्या माझ्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र एकरूप आहे आणि तू सुद्धा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप आहे. याचा अर्थ काय होतो, या श्लोकाचं चिंतन केलं तर तू आणि मी, आपण दोघेही आत्मरूपाने एक आहोत. फक्त माझी माया उपाधी आहे, तुझी अविद्या उपाधी आहे आणि उपाधिकृत असणारा भेद हा कल्पित आहे असं तो पाहशील. आणि आपल्या अधिष्ठान स्वरूपावर ब्रह्मस्वरूप असणारा तुझा आत्मा किंवा आत्मस्वरूप असणारं ब्रह्म, यावर सगळ्या प्राणीमात्रांचा आकार कल्पित आहे म्हणजे मिथ्या आहे असं तो पाहशील. हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. ज्ञानाच्या सामर्थ्यामध्ये आपली व्यापकता कळते किंवा व्यापक असणारं
ब्रह्म हे माझं आत्मतत्व आहे असंही कळतं. सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी कल्पित भाव असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेद होत नाही. हे ज्ञानाचा गौरव आहे. आणि जोपर्यंत असं ब्रह्मज्ञान होत नाही, व्यापक तत्वाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत जीवाच्या ठिकाणचे द्वेष, मत्सर, घृणा, तिरस्कार हे सगळे विकार जाणार नाहीत. आपल्या ठिकाणी भेद का निर्माण होतो? कारण माझं आत्मतत्व सगळ्या जीवांच्या शरीरामध्ये विद्यमान आहे याचं ज्ञानच होत नाही. जर मी एखाद्या प्राणीमात्राचा द्वेष करत असेल, याचा अर्थ काय होतो? मी माझ्या आत्मस्वरूपाचाच द्वेष करतो आहे. किंवा माझाच असणारा परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. मग जर मी एखाद्या व्यक्तीचा द्वेष केला, तो द्वेष कोणाचा होईल? माझ्या इष्टदैवताचा द्वेष होईल. पण असं आपण पाहतच नाही. भगवान म्हणतात हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. कोणाही जीवाचा वा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. संतांची भूमिका आहे. रेडेश्वरावर ताडण केलं, वेदना ज्ञानोबारांना झाल्या. याला व्यापकत्वाची अनुभूती आहे. हा मत्सर जेथ उपजे, ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सर काय म्हणीचे बोलवरी. येत भेद तरीके देखावा, जरी अहंभाव उरला हो आवा, तो आधीचे नाही आगवा विषम काही. हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. ज्ञानाच्या सामर्थ्यामध्ये ममता राहत नाही, अहंता राहत नाही. याला कार्याध्यास म्हणतात. त्याचं कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. कारणाध्यास, कारण आणि कार्य दोघांची व्यावृत्ती करतं, ते आहे ब्रह्मज्ञान. सगळ्या प्राणीमात्राला आपल्या आत्मस्वरूपा ठिकाणी, आणि आपला आत्मा आणि परमात्मा एकच आहे. परमात्म स्वरूप असणाऱ्या आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र पाहशील. आणि कल्पित भेद आहे तुझ्यात माझ्यामध्ये, असंही तू जाणून घेशील. यावर ज्ञानोबांनी केलेला अर्थ अपूर्व आहे. अपूर्व आहे. आता पुढे पाहायचा आपल्याला तो. यावर ज्ञानोबारे सांगतात, या श्लोकावर चिंतन आहे. जयाचे निवाक्य उजिवडे, जाहाले चित्त निधडे, मग ब्रह्माचे निपाडे. मग शब्द नाही बरं, मीच वापरला आहे. ब्रह्माचे निपाडे निशंक होय, ते वेळी आपणा सहिते ये. आपणा सहिते आपण पेया सहिते, ये अशेष ही भूते, माझ्या स्वरूपे अखंडिते देखशी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकार जाईल, जय श्री गुरुकृपा होईल पार्थागा. साधकाच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची कृपा आहे श्री गुरुकृपा. बाकी सगळ्या कृपा संपादन केल्या आणि फक्त एक श्री गुरुकृपेचा जर अभाव असेल तरी जीवन अपूर्ण आहे. सगळ्या कृपा एखाद्याकडे, शास्त्र हात जोडून उभा आहे, अंतकरणही चांगला आहे, ईश्वराची कृपा आहे, पण श्री गुरूंच्या कृपेचा अभाव असेल तर जीवनामध्ये परिपूर्णता नाही, रम्य समाधान मिळत नाही. सर्वात मोठं उदाहरण आपल्याकडं वारकरी संप्रदायामध्ये दोघांचं आहे. एक आहे चांगदेव महाराजांचं, दुसरे नामदेव रायांचं. चांगदेव महाराजांचा अधिकार किती मोठा आहे. आता जर जगामध्ये एखादा व्यक्ती 100च्या पुढे जगला तर सगळ्या वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या झळकतात. 100च्या पुढे जरी एखादा व्यक्ती गेला तर. आणि चांगदेव महाराज 14 वेळा काळाला मागं लावलं. 1400 वर्षांचे तप्ती रहिवाशी. सगळ्या जगाला चांगदेव महाराज माहिती, सगळ्या जगाला किती मोठी प्रसिद्धी आहे. आणि नामदेव रायांचा तर अधिकार एवढा मोठा, साक्षात परमात्म्याने त्यांच्या हाताने दूध प्राशन करावं, नामदेवा हाती दूध प्याला. परंतु जोपर्यंत नामदेवराय विसोबा महाराजांना शरण जात नाही किंवा चांगदेव महाराज आदिशक्ती मुक्ताई मातांना शरण येत नाही, तोपर्यंत जीवनाची पूर्णता नाही. एखाद्या व्यक्तीचा अंग गोरं आहे, तरुण आहे आणि सर्व अवयवावर सगळ्या प्रकारचे अलंकार परिधान केलेले आहेत, असा जरी एखादा व्यक्ती असेल, पण जर त्याच्यात प्राण नसेल तर जसं त्याला महत्त्व नाही तसं बाकीच्या कृपा आहेत. पण श्री गुरूंच्या कृपेचा जर अभाव असेल तर बाकीच्या कृपेला महत्त्व नाही. अंग गोरे आणि तरुणी वरी लिहिले आहे लेणे, परी एक लेणे प्राणी सांडिले जेवी. जसं त्याला महत्त्व नाही तसे श्री गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. किंबहुना मनुष्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान घालवायचा असेल तर त्याला श्री गुरुकृपा हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. मनुष्याचं अज्ञान सहज जाऊ शकतं, ज्ञानाचा अभिमान जाणं कठीण आहे.
नाथ महाराजांनी म्हटलंय, एका समुद्रापासून मिठही तयार होतं आणि समुद्राच्या पाण्याच्या थेंबापासून शिंपल्यात जर मोती गेला स्वाती नक्षत्र असताना तर त्याचा मोती तयार होतो. दोन्ही पाण्यात टाकले तर लवकर कोणता विरघळतो? मिठाचा खडा लवकर विरघळतो, समुद्रापासूनच तयार झाला आहे, लवकर विरघळतो. आणि समुद्राच्याच पाण्याच्या थेंबापासून मोती तयार झाला पण मोती विरघळत नाही. तसं अज्ञान लवकर जातं, ज्ञानाचा अभिमान लवकर जात नाही. आणि त्याला एकच पर्याय श्री गुरुकृपा, दुसरा त्याला पर्याय नाही. किंवा भगवंताची प्रेमलक्षणात्मिका भक्ती करायची म्हणजे ज्ञानाचा अभिमान निघून जातो. आणि भगवान म्हणतात, जोपर्यंत अभिमान जात नाही तोपर्यंत मी मिळत नाही. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आगवे विसरीजे, जै जगा दाकोटे होईजे, तै जवळिका माझी. श्री गुरूंच्या कृपेनं काय काय होतं? ज्ञानोबा म्हणतात, श्री गुरूंच्या मुखारविंदातून महावाक्याचा उपदेश होतो. त्यांच्या मुखातून येणारे अक्षर केवळ अक्षर नसतात, ते अक्षर नसतात, ते ब्रह्मसाम्राज्य प्रकाशित करणारी दीपिका दिवे असतात. आणि त्या दिव्याचा कानाच्याद्वारे आत प्रवेश होऊन आपल्या हृदयामध्ये ज्ञानाचा उदय झाला की मग ते ज्ञान आपलं कार्य करतं. जयाचे ने वाक्य उजीवडे, ज्ञानोबा रूपक करतात. ज्यांच्या मुखारविंदातून येणारं वाक्य आणि त्या वाक्याच्या ज्ञानाचा उजेड म्हणजे प्रकाश जर आपल्या अंतकरणामध्ये पडला तर परिणाम कोणावर होतो? ज्ञानाचा परिणाम देहानंतर होतो. ज्ञानाचा परिणाम आत्मस्वरूपावर होत नाही, ते असंग निर्विकार आहे. विचारसागरामध्ये एक वाक्य आलंय बघा, मी ब्रह्म आहे असा विकार चिदाभासाला होतो. या वाक्याची खोली फार मोठी बरं. मी ब्रह्म आहे हा विकार आहे, विकार, त्याच्यामध्ये फार उड्या मारू नये. चिदाभासाला जरी झालं ते अपरोक्ष ज्ञान, कारण असंग असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी हा विकार निर्माण होत नाही. भाव काय सांगायचा आहे? आत्मा निर्विकार असल्यामुळे त्याला मी ब्रह्म हे ज्ञान होत नाही. देह जड असल्यामुळे त्याच्यावर परिणाम होत नाही, परिणाम होतो चित्तावर. जयाचे ने वाक्य ओजीवडे, जाहाले चित्त निधडे. चित्त निधड होतं. निधड म्हणजे काय? धैर्यवान किंवा भयरहित. त्याकरिता आणखीन एक शब्द वापरला, चित्त निधड होतं म्हणजे निर्धास्त होतं. आताच्या चित्ताला कोणत्याही प्रकारची काळजी राहत नाही. जोपर्यंत स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस ह्याची तळमळ, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, असा भाव निर्माण होतो. पण एकदा श्रीगुरूंच्या मुखारविंदातून महावाक्याचा उपदेश झाला आणि हृदयामध्ये अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं अंतःकरण वृत्तीमध्ये ज्ञान झालं की त्यालाच विशेष ज्ञान असं म्हणतात. आणि त्या ज्ञानाचा प्रकाश मिळाला की मग चित्त निर्धास्त होतं. त्या चित्ताला भीती राहत नाही, ते धैर्याने संपन्न होतं. किंबहुना चित्त राहत नाही, चित्त ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतं. कारण ब्रह्म वेद ब्रह्म एव भवती. ज्ञानोबारांचे 13व्या अध्यायामध्ये 21 भाव फार गोड आहे. ज्ञानोबारा म्हणतात, व्यवहारातले जर पदार्थ आपण जाणले तर जाणला जातो त्याला ज्ञेय म्हणतात, ज्याद्वारे जाणतात त्याला ज्ञान म्हणतात, आणि जाणणारा जो आहे त्याला ज्ञाता म्हणतात. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय अशी व्यवहारामध्ये त्रिपुटी वेगळी असते. पण ब्रह्मज्ञानामध्ये असं आहे, जाणणारा ज्याला जाणतो त्याच्याहून तो वेगळा राहत नाही. जे जाणीतले यासाठी संसारा काढून या काठी. संसाराचे 2 वय अशा, एक 9व्या अध्यायामध्ये आहे आणि एक 13व्या अध्यायामध्ये आहे. संसाराची पाठी गाठी लावणी बैसे पाठी मोक्ष श्रियेच्या, ही 9व्या अध्यायातली ओवी. 13व्या अध्यायामध्ये जे जाणीतले यासाठी संसारा काढून या काठी, संसार अलीकडच्या काठावर काढायचा आहे. आणि जिरोनी जाईजे पोटी नित्यानंदाच्या. नित्यानंदाच्या पोटामध्ये जाणणारा जिरून जातो. याचा अर्थ मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूने कैसे निवृत्तीशी आले. मनाने एकदा ब्रह्मज्ञानाला जाणलं म्हणजे ब्रह्मभाव प्राप्त झाला, ते शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरते. जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय,
म्हणून ते चित्त आता चित्त न राहता चित्त ब्रह्माचेने पाडे, पाडे म्हणजे बरोबरी, पाडे म्हणजे योग्यता, ब्रह्माच्या तुलनेनं चित्त निशंक होऊन जातं. चित्ताला संशय राहत नाही की निसंशय चित्त ब्रह्माचेने पाडे होय. चित्त अगोदर निर्धास्त होतं, निर्धास्त झालं की चित्त ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतं. एकरूप होण्याकरता गुरुवर्य मारुती बाबांनी एक भाव सांगितला होता. मला आता कोणत्या कीर्तनामध्ये ऐकला, बहुतेक मन हे राम झाले याच कीर्तनामध्ये भाव ऐकलं होतं. ऐक्य होण्याकरता दोन गोष्टीमध्ये समानता असावी लागते, किंवा ऐक्य होण्याकरता एक अधिष्ठान असावं लागतं आणि एक त्यावर भासलेला भ्रम असावा लागतो. भाव सांगू का? कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य यांचं ऐक्य का होतं? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. कूटस्थाचं ब्रह्मचैतन्याशी ऐक्य का झालं? कारण ते समान स्वरूपाचे आहे. पण ब्रह्मचैतन्याशी जीवाचं ऐक्य करायचं आहे आपल्याला, तर तेव्हा जीवत्व हे भ्रमित ठरलं पाहिजे. आणि भ्रमयुक्त जो पदार्थ असतो त्याचं अधिष्ठानाशी बाद समानाधिकरण्याने ऐक्य होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ रज्जूचं रज्जूशी ऐक्य कोणतं आहे? मुख्य समानाधिकरण आहे. आणि रज्जूवर भासलेला विषारी काळ्या वर्णाचा नाग आहे, नाग सर्प, त्या सर्पाचं सुद्धा रज्जूबरोबर ऐक्य होऊ शकतं की नाही? पण केव्हा? अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान रूप होत असते. म्हणजे रज्जूवर भासलेला सर्पसुद्धा रज्जूरूप आहे. किंबहुना सगळं जगत बाधित जर केलं तर ब्रह्मस्वरूपच आहे. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता. जर रज्जूवर भासलेला सर्प बाद केल्यानंतर रज्जूरूप होतो, तसं चित्तसुद्धा बाधित झाल्यानंतर ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतं. ब्रह्माचे निपाडे निशंक होय. आणि एकदा चित्त ब्रह्मरूप झालं की त्यानंतर काय घडतं? वास्तविक या गोष्टीमध्ये वेळ लागत नाही, फक्त आता ओव्याचं क्रम आहे म्हणून वेळ लागतो. नाहीतर चित्ताला जर ब्रह्मभाव प्राप्त झाला, मी ब्रह्म आहे असं एकदा कळालं की सर्वम ब्रह्म हाही भाव प्राप्त होतो. ते वेळी आपण पेयासहिते ये अशेषही भूते माझ्या स्वरूपे अखंडिते देखशितो. बाकी टीकाकारांनी अर्थ असा केला आहे, म्हणजे व्याख्यान करणाऱ्या महापुरुषांनी, की सगळे प्राणी मात्र तो तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहशील. त्यानंतर तुझं आत्मस्वरूप आणि माझं ब्रह्मस्वरूप एकच आहे असं जाणशील. ज्ञानोबा म्हणतात त्यावेळी काय होईल? ते वेळी जेव्हा श्री गुरूंच्या मुखारविंदातून उपदेश मिळेल, आपलं चित्त निर्धास्त होईल आणि ते ब्रह्माच्या तुलनेला ब्रह्मरूपाला प्राप्त होईल. जो व्यक्ती ब्रह्मरूप होतो त्याची दृष्टी कशी विस्ताराला प्राप्त होते? ते वेळी, जे वेळी हे घडेल. मागच्या वेळीमध्ये शब्द नाही असा जे वेळी, तर तो अर्थासाठी आपण घ्यायचा. जे वेळी मागच्या वेळीतला भाव प्राप्त होईल ते वेळी आपण पेयासहिते. आपण पेया म्हणजे आपल्या सहित, आपल्या स्वतःच्या सहित जगतामध्ये असणारे ई अशेषही भूते, हे सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र कुठं पाहशील? माझ्या अखंडिते स्वरूपी असंही करत होईल, किंवा माझ्या स्वरूपे अखंडिते दे कशी तू. हे अखंडित पद आहे ना, दोन्हीकडे लागेल. अखंडिते दे कशी तू किंवा अखंडिते स्वरूपी तू दे कशी, असे दोन अर्थ होतील. जेव्हा तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल त्या ब्रह्मज्ञानामध्ये तो आपल्यासहित सगळे प्राणी मात्र माझ्या सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी निरंतर पाहशील, कायमचे पाहशील. म्हणजे पाहण्याकरता सुद्धा अखंडिते असं विशेषण वापरता येते. निरंतर तो पाहशील, कायमचं पाहशील की माझ्यासहित सगळं जग ब्रह्मस्वरूप आहे असं कायम तुम्हाला अनुभव येईल. हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, माझ्या अखंडिते स्वरूपे दे कशी. माझं स्वरूप अखंड आहे, अखंड, ज्याच्यामध्ये विभाग होऊ शकत नाही. अरे अर्जुना, तुझा जरी देह निर्माण झाला असेल तरी तो उपाधीचा भाग आहे, त्यामुळे माझ्या अखंड स्वरूपाला बाध येत नाही. आणि जगातले सगळे जरी प्राणी मात्र निर्माण झाले तरी माझ्या स्वरूपामध्ये खंड होऊ शकत नाही. माझं अखंड स्वरूप आहे. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. जी पोकळी आहे ना, त्या पोकळीला आकाश म्हणतात.
व्यापक असल्यामुळे त्याला म्हणतात महाकाश. आणि त्या महाकाशाला आता ही घटाची मठाची उपाधी लागली. आता हा मठच आहे, इथे आकाश आहे की नाही? या मठामध्ये असणारा आकाश त्याला म्हणतात मठाकाश. मठाच्या बाहेर आपण घट ठेवला तर घटामध्ये पण पोकळीच आहे, त्याला म्हणतात घटाकाश. मग आता खरं सांगा, घट नावाची उपाधी लागली म्हणून महाकाशामध्ये भेद पडला नाही, मठ नावाची उपाधी लागली म्हणून आकाशामध्ये भेद पडला नाही. पंचमहाभूतापैकी एक असणारं आकाश, त्या आकाशाला घटाची आणि मठाची उपाधी लागली तरी त्या महाकाशामध्ये कोणताही विभाग होत नाही. चैतन्यामध्ये कोणत्याही प्रकारची उपाधी लागली तरी खंड होऊ शकत नाही, म्हणून ते माझं स्वरूप अखंड आहे. या उईतला आणखीनही भाव सांगता येईल. पंचदशीकारांनी म्हटलं आहे, सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. आपण पेयासही ते म्हणजे जीवभावाचा बाद आहे आणि ई अशेषही भूते येथे जगद्भावाचा बाद आहे. जीवभावाचा जगद्भावाचा बाद केल्यानंतर जीवभाव निघून गेला, जगद्भाव निघून गेला, राहिलं काय शिल्लक? माझ्या स्वरूपी फक्त माझं अखंडित स्वरूप शिल्लक राहतं. असं आपलं स्वरूप तो पाशील अर्जुना, की मी देहा इतका परिच्छिन्न नाही तर मी व्यापक आहे. आणि जन नोहे हा अवघा जनार्दन, असं तुला ज्ञान होईल. हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. आणि हे केव्हा येईल उदयाला? ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकार जाईल, जै श्री गुरुकृपा होईल पार्थागा. पार्था, अरे अर्जुना, जै म्हणजे जेव्हा. अर्थ करत असताना जै शब्द अगोदर घ्यायचा, कारण जै म्हणजे जेव्हा, तै म्हणजे तेव्हा. जेव्हा शब्द अगोदर घ्यायचा. जै जेव्हा श्री गुरुकृपा होईल, श्री गुरूंची काया वाचा मनाने अनुकूल राहून सेवा केल्यानंतर त्यांची कृपा प्राप्त झाल्याबरोबर आपल्या हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश उदयाला येईल. आणि एकदा ज्ञानप्रकाश उदयाला अंतःकरणामध्ये आला की तेव्हा मोहांधकार जाईल. मोहाचा असणारा हा अंधकार निघून जाईल. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? आपण ज्ञानप्रकाशा वाचून जगातले बाकी कोणतेही उपाय केले तरी मोहाचा अंधकार जाणारच नाही. त्याला एकच पर्याय आहे, फक्त ज्ञान. बाकी दुसरा कोणताही त्याला पर्याय नाही. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकार जाईल, जै श्री गुरुकृपा होईल पार्थागा. आणि श्री गुरूंच्या कृपेचा ज्ञानाचा प्रकाश मिळाला एकदा, सामान्य सूर्याचा प्रकाश मिळाला हा मावळू शकतो. ज्ञानाचा प्रकाश एकदा मिळाला तो मावळत नाही, त्याला असत नाही पुढती असतवे नाहीसे. जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंड येतं. किंवा अशीच एक ओवी ना, सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी असे, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपल्यासहित परमात्मा एक रूप आहे. सगळे प्राणी मात्रसुद्धा भगवत रूप आहे. असा ब्रह्मरूपाचा आत्मत्वाने किंवा आत्म्याचा ब्रह्मरूपाने अनुभव येईल. पण त्याला पर्याय फक्त एक आहे, श्री गुरुकृपा होईल पार्थागा. ठीक आहे परमात्मन, श्री गुरुकृपा मला प्राप्त झाली तर माझ्या जीवनातला मोहाचा अंधकार जाईल, अज्ञान निघून जाईल. पण आता मी युद्ध करतोय ना, हे युद्ध केल्यानंतर मला पाप लागेल ना? भगवान म्हणतात अर्जुना अजिबात लागणार नाही. ज्ञानी पुरुषाला त्रिपुटी अनुभवाला येत नाही, द्वैत अनुभवाला येत नाही, म्हणून त्याने कोणत्याही प्रकारचं कर्म केलं तर कर्माचा लेप त्याला लागत नाही. उदाहरणार्थ नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, एका मनुष्याने मृगजळाच्या पाण्यामध्ये स्नान केलं, मृगजळाच्या पाण्यामध्ये स्नान केलं, असं एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलं, तर तो स्नान करूनसुद्धा जसा कोरडाच राहतो. कारण मृगजळाचं पाणी फक्त दिसण्यापुरतं आहे, असण्यापुरतं नाही. तसं ज्ञानी पुरुषाच्या भूमिकेमध्ये त्याने युद्ध केलं काय तरी त्याला पाप लागतच नाही. म्हणजे युद्ध करूनसुद्धा तो पुन्हा पापापासून मुक्तच आहे. पण हे ज्ञानाचं सामर्थ्य बरं, याचा वेगळा अर्थ नाही घ्यायचा. नाही म्हणे जगाला मारत राहायचं आणि मी ज्ञानी आहे असं सिद्ध करायचं, असा त्याचा अर्थ नाही. कदाचित त्याच्या हातून जर घडलं तर त्याला पाप लागत नाही असं सांगण्याचा त्याचा अर्थ आहे.
आपलं ज्ञान सिद्ध करण्यासाठी जगामध्ये लोकांना मारलंच पाहिजे असा अर्थ घ्यायचा नाही. अपिचेत हा शब्द गीतेमध्ये फक्त 2दा आला. अपिचेत सुदुराचारो. आणि आता इथं येतो आहे. हे अपिचेत शब्द कधी येतो माहीत आहे का? एखाद्या असंभवनीय असणाऱ्या अर्थाची स्वीकृती देण्याकरता. असं घडणं शक्य नाही पण कदाचित घडलं तर पर्याय आहे. अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव रुचिनं संतरिष्यसि. अपिचेत असी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेन एव रुचिनं संतरिष्यसि. अपिचेत असं कदाचित घडणार नाही अर्जुना, पण कदाचित घडलं. काय घडलं? सर्वेभ्यः पापेभ्यः पापकृत्तमः. जगातल्या पाप करणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्या लोकांपेक्षाही पापकृत्तमः अशी जगामध्ये आतापर्यंत फार माणसं पाप करणारे आहेत, पण त्या सगळ्या पाप करणाऱ्यामध्ये पहिला क्रमांक तुझा आहे. असं होणं शक्य नाही, पण कदाचित झालं असं. तरी पण ज्ञानाचं सामर्थ्य असं आहे. सर्वं वृजिनम. सर्व प्रकारचं पाप हे एक प्रकारचा समुद्र आहे आणि या समुद्रातून ज्ञानप्लवेन एव. ज्ञान नावाच्या नौकेनेच, दुसरं साधन नाही बरं, एवकार सांगितलं आहे. ज्ञान नावाच्या नौकेनेच संतरिष्यसि. सम्यक प्रकारे तू तरुण जाशील. म्हणजे आता परत तुला पाप लागणार नाही. म्हणून भगवान अपिचेत जर कदाचित असं घडलं तर वास्तविक तू पाप करणार नाही हे मलाही माहिती, पण मान्य केलं. थोडक्यात आपण थोडा वेळ मान्य केलं जगातल्या सगळ्या पाप्यामध्ये तू पहिल्या क्रमांकाचा पापी आहे, पण तरीसुद्धा ज्ञानाचं सामर्थ्य असं आहे की ज्ञान नावाच्या नौकेत विराजमान झाला तर चांगल्या प्रकारे पापातून तरुण जाशील. पाप आणि पुण्य तुला लागणार नाही. ज्ञानाचं सामर्थ्य आहे. सामर्थ्य सांगण्यासाठी हा भाव स्वीकार केला आहे. यावर ज्ञानोबाने स्पष्टीकरण करतात. पहिल्या 2 ओव्याचा एकत्र विचार, नंतरच्या 2 ओव्याचा एकत्र विचार, अशा 4 ओव्या आहेत. जरी कल्मशाचा आगर. म्हणजे बघा, जसा भगवंताने अपिचेत शब्द वापरला तसा ज्ञानोबाने पण शब्द जर तरची भाषा आहे. असं घडणं शक्य नाही. जरी कल्मशाचा आगर, तो भ्रांतीचा सागर, व्यामोहाचा डोंगर होणी असशी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेचे का थोकडे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. जर अर्जुना तू कल्मशाचा आगर, कल्मश म्हणजे पाप आणि आगर म्हणजे मळा, यदा कदाचित तू पापाचा मळा आहेस, त्या मळ्यामध्ये कायम पिकं येत राहतात किंवा त्याच्यामध्ये भरभराट असते, तसं तुझ्या जीवनामध्ये यदा कदाचित सगळ्या प्रकारच्या पापाचा तू मळा आहे. नाही तसा, पण आम्ही मान्य केलं क्षणभर. जरी कल्मशाचा आगर किंवा तो भ्रांतीचा सागर तुला भ्रम झाला आहे आणि अशा भ्रांतीचा तू समुद्र आहे, क्षणभर मान्य केलं. किंवा व्यामोहाचा, व्यामोह म्हणजे गुंताडा, ज्याच्यामध्ये घोटाळा आहे, हे करावं का ते करावं, न चैतद्विद्मः कतर नो गरियो यद्वाजयेमय देवानुजयेयो, असा घोटाळा आहे मनामध्ये. असा व्यामोहाचा फार मोठा डोंगर तो झालेला आहे. म्हणजे कल्मशाचा आगर आहे, भ्रांतीचा सागर आहे आणि व्यामोहाचा किंवा अज्ञानाचा घ्या, ज्याच्या मनामध्ये विकल्प फार मोठे आहे. अशा व्यामोहाचा फार मोठा डोंगर होऊन जरी तू राहिला असेल, तरी पण व्यामोहाच्या डोंगराला नष्ट करणं, भ्रांतीच्या सागरातून तरुण जाणं आणि पापाच्या मळ्यातून सुद्धा अलिप्तपणाने बाहेर निघणं हे सामर्थ्य ज्ञानाचं आहे. एकच ज्ञानशक्ती आहे, पण ती सगळ्याला घालू शकते. तरी पण ज्ञानशक्तीचे ने पाडे, पाडे म्हणजे तुलना, ज्ञानशक्तीची जर आपण तुलना करून पाहिली तर हे आघवेची म्हणजे काय, कल्मशाचा मळा, भ्रांतीचा समुद्र, व्यामोहाचा डोंगर, हे सर्वच्या सर्व आघवे अतिशय अल्प आहे. आघवेची का थोकडे, थोकडे म्हणजे लहान आहे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. असं चोखडे सामर्थ्य किंवा चोखडे ज्ञानी, ऐसे सामर्थ्य असे, याही ओळीचा 2 अर्थ लागताय ना. ऐसे चोखडे सामर्थ्य, ज्ञानामध्ये असं शुद्ध सामर्थ्य आहे, किंवा चोखडे ज्ञानी, शुद्ध ज्ञानामध्ये असं सामर्थ्य आहे. अर्थ लक्षात येतात ना. शुद्ध ज्ञानात हे सामर्थ्य आहे
किंवा ज्ञानात असं शुद्ध सामर्थ्य आहे. असा शुद्ध चोखडे शब्द दोन्हीकडे घेता येतो. सामर्थ्य तेच आहे की जे मनुष्याला अजिबात पाप लागू देत नाही, आणि शुद्ध ज्ञानही तेच आहे की ज्याच्यामध्ये कर्म केलं तरी कर्माचा लेप लागत नाही. असे दोन अर्थ घेता येतात. ज्ञानाचं सामर्थ्य काय सांगावं अर्जुना? अरे कल्मश, भ्रांती, व्यामोह मनात राहत असतो, हे सगळे मनातले मळ आहे. आणि ज्ञानाचं सामर्थ्य असं आहे की जगताला सुद्धा ते बाधित करतं. जगताचा निराश करायला सुद्धा ज्या ज्ञानाला वेळ लागत नाही त्या ज्ञानाला मनाचं असणारं मळ घालवण्याकरता काय वेळ लागणार आहे? पुढच्या 2 वयामध्ये सांगता, देखे विश्वसंभ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना, तया कायसे हे मनोमळ, याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. तया कायसे हे मनोमळ, हे बोलताचे अति किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ, दुजे जगे. ढिसाळ म्हणजे मोठं, ढिसाळ म्हणजे सामर्थ्य संपन्न असणारा शक्तीचा भाव. ते कैमुत्तिक न्याय कशा म्हणतात? आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस प्रचंड प्रमाणात आहे. एका जंगलात पाऊस आला तर शेळी आपल्या असणाऱ्या त्या लहान लहान पिलासहित चरायला गेली. सगळेदा अवस्था गेली आणि थोडा तिला उशीर झाला. आता ते शेळीचं असं असतं, तिचं पोट नाही भरत, त्याला पाला दिसला की ते खातच राहते. प्रचंड ओझ, पोट वाढतं पण ते खाण्यास नाही सोडत. म्हणजे शेळी सांगतोय, म्हणजे असं दिसते ना आपल्याला चालताना, म्हणजे शेळीचं सांगितलं आहे मी, दिसतं चालताना भयंकर आकार होतं पण खाणं सोडत नाही. माझा त्याला उशीर झाला बिचारीला यायला. तर ते जंगलामध्ये एक ओढा होता, सगळे प्राणी मात्र ओढ्याच्या काठी जमले. गुरुवारी राऊत बाबा हे उदाहरण सांगत असतात. त्या ओढ्याला पाणी आलं होतं, वरती प्रचंड पाऊस झाला आणि मग सगळ्यात मोठा प्राणी कोणता आहे? उंट. मग बाकीचे म्हणले, अहो आम्ही तर पाण्याच्या वेगात वाहून जाऊ शकतो, थोडंसं तुम्ही पहा बरं पाणी किती आहे. तर तो उंट थोडासा पाण्यात गेला, मधल्या धारेत नाही गेला, अलीकडच्याच काठाला त्याने पाणी पाहिलं तर त्या उंटाच्या गळ्यापर्यंत पाणी होतं. तो उंट म्हणला अलीकडच्या काठाला गळ्यापर्यंत आहे, मधी गेलो तर माझ्या डोक्यावरून पाणी फिरेल. त्यामुळे उंटाचा सल्ला ऐकून सगळे प्राणी मात्र गुपचूप मागं थांबले. म्हणजे पूर्व सुरू द्या, मग आपण पलीकडे जाऊ, नये तर मग अलीकडेच मुक्काम करू. मला आठवतं आहे, आता इंद्रायणीला पूर आला होता, आळंदीतले लोक आळंदीतच थांबले. जे सकाळी कामाला गेले पुण्यामध्ये ते देव फाट्यावरच थांबले. रात्रभर तिकडंच मुक्काम, रात्रभर काय आले तेव्हा पूल पण नव्हता, एकच पूल होता, हा नवीन आणि पलीकडचा जुना पूल. नंतर झाले हे पूल, मी जुना आहे बरं असं त्याचा अर्थ. म्हणजे पलीकडचे लोक पलीकडे, तसे सगळे असणारे प्राणी अलीकडेच राहिले, अलीकडच्या काठावर. आणि मग सगळ्या शेवटी ती शेळी आपल्या पिलासहित आली वजनात, आणि तिने सगळ्या प्राण्याला विचारलं, का थांबले? अहो म्हणे ते पूर आला. इतका पूर आला? म्हणे हां. बरं, मग तिने एकाला विचारलं, लयच पाणी का? लय पाणी आहे, माझ्या पिलासहित मी पलीकडे जाईल का? एकानं सांगितलं, बाई उंट वाहून चालला, तुझी काय कथा आहे? याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. तसं ब्रह्मज्ञानाचं सामर्थ्य असं आहे जे सगळ्या जगाचं निराश करतं, त्याला मनातले मळ घालवण्याकरता काय वेळ लागणार आहे? देखे, पहा बरं अर्जुना, विश्वसंभ्रमा ऐसा. विश्वसंभ्रम म्हणजे जगताचा आभास. मावळवित विश्वाभासू किंवा आगापै पुंडकुमारा येता स्वरूपाचे आघारा करी तसे आडवारा विश्वाभासू. जो विश्व हा संभ्रम आहे म्हणजे भ्रम आहे, आणि विश्व सम्यक भ्रम आहे, चांगला भ्रम आहे. जगताचा असणारा हा जगताचा भ्रम, तो भ्रम कसा आहे? भ्रम हा अज्ञानामध्ये निर्माण होत असतो. रज्जू पडली पण कळाली नाही रज्जू म्हणून, मग तिथं सर्पाचा भ्रम होतो. तसं जगत नावाचा भ्रम कशामुळे झाला? ब्रह्मचैतन्याच्या अज्ञानामुळे. आणि तो भ्रम म्हणजे काय आहे? विश्वसंभ्रमा ऐसा, जो भ्रम अमूर्ताचा कडवसा. अमूर्त, मूर्त म्हणजे आकार आणि अमूर्त म्हणजे निराकार. निराकार असणारं ब्रह्मस्वरूप, त्या ब्रह्मस्वरूपावर भासलेला जगताचा आकार म्हणजे एक प्रकारचा कडवसा आहे. कडवसा आहे म्हणजे पडत छाया आहे, अंधार आहे. किंवा ते कधी कधी बघा एखाद्या पत्र्याच्या छिद्रातून असा प्रकाश पडतो, त्या प्रकाशाला सुद्धा कडवसा असं म्हणतात. तो अल्प प्रकाश असतो, पण त्या अल्प प्रकाशामध्ये आपल्याला कधी कधी अंधार किंवा भ्रम होऊ शकतो.
पण पडछाया असा अर्थ आणखीन चांगला आहे, कारण अधिष्ठानाचं अज्ञान असेल तरच मनुष्याला भ्रम खरा वाटतो. मग जगतासारखा भ्रम जो निराकार तत्वाची पडछाया आहे, सावली आहे, आणि या सावलीला दूर करायचं असेल तर अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं ज्ञान करून घ्यावं लागतं. मग एवढा मोठा असणारा जगताचा भ्रम तो जयाची या प्रकाशा, ज्या ब्रह्मज्ञानाच्या समोर, ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशासमोर पुरा पडत नाही, म्हणजे शिल्लक राहत नाही, ओरतच नाही. म्हणजे काय, जगताचा मोठ्यात मोठा असणारा भ्रम कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. आणि एकदा अंतकरणामध्ये ब्रह्मज्ञान झालं की झाल्याबरोबर जगताचा किती मोठा भ्रम असू द्या ना, तो भ्रम त्या ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशासमोर टिकावं धरू शकत नाही. मग ब्रह्मज्ञानासमोर जर जगताचा भ्रम टिकत नाही, बघा बरं, जगत समष्टी आहे, समष्टी जगताचा भ्रम जर टिकू शकत नाही तर वेष्टी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मनातल्या मळाला ते ब्रह्मज्ञान बाधित नाही का करणार, सहज करणार. तया कायसे हे मनोमळ, त्या असणाऱ्या ब्रह्मज्ञानाच्या समोर हे मनोमळ काय असे, मनामध्ये असणारा मल, दोष, पाप हे कसे बरं टिकतील. किंबहुना असं बोलणंच नाही म्हणे, ब्रह्मज्ञानाच्या समोर मनाच्या मळाला घालवण्याकरता फार श्रम लागतील, हे बोलताचे अति किडाळ. हे बोलता बोलता सुद्धा अत्यंत किडाळ आहे, म्हणजे वाईट आहे, कमीपणाचा आहे. अर्जुना भाव याचा असा आहे, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी, जगतामध्ये येणे पाडे म्हणजे या ब्रह्मज्ञानाच्या बरोबरीनं मोठं सामर्थ्य संपन्न असं दुसरं साधन नाही. जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र, ज्ञानासारखं सामर्थ्य संपन्न दुसरं कोणतंही साधन नाही. ज्या ब्रह्मज्ञानासमोर व्यापक असणारं समष्टी जगताचा भ्रम टिकत नाही, तर त्याच्यासमोर एका देहामध्ये असणारं अंतकरणातलं मनाचे असणारे, त्याला पाप करायचे वासना, मल, विक्षेप, अज्ञानाचं आवरण, हे काय टिकणार आहे, टिकूच शकत नाही. इतकं ज्ञानाचं सामर्थ्य आहे. म्हणून अर्जुना, जरी तू युद्ध केलं तरी पण युद्ध करत असताना जर ब्रह्मज्ञानी झाला तर ब्रह्मज्ञानी पुरुषाला मनाचे असणारे मलसुद्धा स्पर्श करू शकत नाही. म्हणून ते ज्ञान तू जाणून घेतलं पाहिजे. हे ज्ञान जाणावं असं इथपर्यंत हा भाव सांगितला. आणखीन काही चिंतन आहे ते विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.